कुणालाही किंमत देऊन जाब विचारू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी धाराशिवमधील मराठा आंदोलकांना केलंय। आज राज ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला। यावेळी ठाकरेंनी मराठा आंदोलकांना भेट नाकारली। यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला। यांच्या तोंडापुढे देखील उभं राहू नका, हे पैशावर झोपणारे लोक आहेत। यांना भावना आणि आरक्षण काय आहे ते कळत नाही। हे गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत, अशी टीका जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली। बांगलादेशमधील परिस्थितीपेक्षा जास्त मस्ती महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना आहे, अशी टीकाही त्यांनी बांगलादेशमधील परिस्थितीवरून केली। प्रकाश आंबेडकर ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना आम्ही काहीही बोलणार नाही, असं उत्तर आंबेडकर यांच्या टीकेवर जरांगे यांनी केलं। पवारांनी उभं केलंय नाही, आता ते आम्ही म्हणलं ना, ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना आम्ही नाही बोलत बरं। पण त्यांनी आमची हाक ऐकली पाहिजे। आम्ही हाक मारतोय ना, जी हाक हे भावनेची हाक म्हणतो आम्ही त्यांना। ते भावना अशी आहे की ते एक महामानवांचे वंशज आणि सर्वसामान्याचे लीडर आहेत असं शिकाय त्यांना। आणि सामान्याची भावना अशी गोरगरीब मराठ्यांची, गोरगरीब धनगरांची, गोरगरीब दलितांची, वंचितांची, लिंगायत, बाराबोलीदार, मुस्लिम, हे सगळेच गोरगरिबांना असं वाटतं की एवढी संधी आली राजकारण पायाखाली चेंगरायची, ते दाबायच्या पायाखाली। सगळ्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे। जे गरिबांचे नेते आहेत त्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे, असे सामान्याचं म्हणणं आहे। आणि नाहीच ऐकलं, सामान्याच्या बाजूने लढायचं, तर आता त्यांना सोडून आपण सामील व्हायचं, अशी सर्वसामान्याची भावना आहे। म्हणून आम्ही सकाळपासून त्यांच्याकडे एक भावना पोहोचवतो। ती काय भावना त्यांच्यापर्यंत जाय नाही वाटतं, मध्ये काय अडचणी यायला लागली का काय की त्यांच्यापर्यंत काय भावना जाय ना, की गोरगरिबांची भावना आहे की एवढी संधी गोरगरिबाला सत्तेत जायची, एवढी संधी गोरगरिबाला सत्तेत जायची, ही गोरगरीब जनतेची या राज्यातली भावना आहे। आणि ही भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचतोय की त्यांनी ही भावना समजून घ्यावी। लोक त्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते, मात्र त्यांना त्यांची भेट झालेली नाही, आंदोलन सुरू केले। आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून, मग आपल्या बांधवांनी सांगितलंय असं आहे। काय जाब विचारायचं त्यांना? यांना काय कळणार आहे आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कशाला लागतंय? हे गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच, कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे, ते पण सत्तेचाच भाग आहे। शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्या विरोधात उभा केलेलं आहे बोलायसाठी। ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही कळणार, कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत। कारण गाद्यावर जसे झोपत आहेत तसे पैसे, एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा, पैसे आथरले होते त्याच्यावर झोपत होता, म्हणजे गादी तयार केली। असे यांना काय फिकीर आहे, यांना काय कळणार आहे आरक्षण? जो रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो, ऊस तोडतो, हमाली करतो, कष्ट करतो, एक एक रुपये व्याजानाकडून पोरं शिकवतो, ते पोरं नोकरीला लागत नाही, मग त्या पोरांचे हाल काय, त्या मुलींचे हाल काय, हे यांना माहिती आहे। गोरगरिबाला माझ्या यांना माहीत नाही आहे, त्याच्यामुळे हे कुंकडं बोलत येतं। यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की अरे हे गरजेचं आहे। म्हणजे नाही का, जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे जाळ आहे, याला जाळ म्हणते। इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे, कारण ते त्यांना टोचत नाही ना, भावना नाही ना। आम्हाला वेदना टोचत्यात, आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। त्यांना कुठं भावना, ते खेळतात आमच्या भावनेशी, आमच्या यांना भंपकपणा म्हणतात ते। आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येते, यांना वेदना नाहीत, त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही, सत्तेच्या जोरावर वेदना नाही। त्यामुळे त्यांच्या पुढं काय आंदोलन करायचं, त्यांना काय भेटायचं? अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का? कोणाला किंमत द्यायची नाही, मराठ्यांना विनंती माझी, कसल्याला किंमत नाही द्यायची, अशी सोडून द्यायची कशी? अजिबात खरं सांगतोय मी, आपला समाज लय मोठा आहे, कोणाला काय ज्या विचारायचं काय आहे त्यांना त्याचे काय पाय पडायला जायचे, काय घेणायचं यांना? यांच्या तोंडापुढं सुद्धा उभं राहायचं नाही। हो, सगळ्यांनी शांत राहावं, संयम ठेवायचा, काय किंमत द्यायची नाही यांना। पण मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही। परिणाम असा झाला की तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला। याबाबत आपण या सरकारला आणि आपल्या आंदोलनाची पुढील इशारा वगैरे काही सरकारला देणार का? नाही, तसं कधी घडलंय का हे आता? आज अच्छा, आरक्षणाची किंमत गोरगरिबालाच कळते, सरकारला नाही कळणार। कारण शेवटी गोरगरिबांचे पोरं आत्महत्या करतात, गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतात। आरक्षणाची किंमत विद्यार्थ्यांना
आणि सगळ्या जातीतल्या विद्यार्थिनीला कळते आरक्षण काय गोष्ट आहे, आरक्षणामुळं किती भविष्य घडतं आहे, लेकरं किती मोठे होते. ह्या आरक्षणाची किंमत गोरगरिबाला श्रीमंताला नाही म्हणून असे प्रकार होते किंवा सत्ताधारी असे जाणून बुजून गोरगरिबाशी कसायासारखं वागते म्हणून या परिस्थिती उद्भवायला लागल्या. परंतु महाराष्ट्रात तसं काय होणार नाही, कारण हे राज्य गोरगरिबांचं आहे. जिथं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, लोकशाही शांततेत राहिली पाहिजे. जरी यांना मस्ती असली, त्या कोण म्हणला तुम्ही आता त्या देशा जसं चाललंय त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती यांना आहे या सत्ताधाऱ्यांना. यांना असं वाटतं की दंगली झाल्या पाहिजेत, ओबीसी आमच्या अंगावर घालते, काही आमचेच मराठींचे नेते आमच्या अंगावर घालते, देवेंद्र फडणवीसांसारखे मंत्री सत्तेचा दुरुपयोग करते. यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे, पण मराठींची इच्छा नाही, दंगली नाही झाल्या पाहिजे. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे, राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा भंग नाही झाला पाहिजे, शांतता भंग नाही झाली पाहिजे. हा उद्देश मराठ्यांचा आहे. म्हणून तर आम्ही शांतता राहायला सुरू केल्यात राज्यभर. इथं काय होणार नाही, हे राज्य शांततेत राहणार आहे, इथं तसा काही प्रकार होणार नाही. पण यातून एक त्यांनी धडा घेतला तर बरं होईल. आरक्षण ही प्रचंड मोठा आक्रोश आहे आणि सर्वसामान्य गोरगरिबाला त्रास दिल्यावर असं होतं म्हणजे आरक्षण गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे या सरकारनं समजून घ्यावं. सत्तेच्या मस्तीत राहू नये. श्रीमंत गरिबाची विचार करत नाही. आता तरी त्या श्रीमंत राजकारण्यांनी विचार केला पाहिजे की गोरगरीब कोणत्या टोकाला जाऊ शकतात, पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही. आम्ही संयमित शांततेत मराठी हे शांततेत राहणारे. सरकारचं स्वप्न उलट दंगली व्हा, आम्ही ते कधीच त्यांचं होऊ देणार नाही. सगळं शांततेत राहणार, पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार.